बंधारा बांधण्यासाठी विकली स्वतःची जमीन, अकोल्यातील जलदूताची कहाणी। शासन दरबारी मात्र उपेक्षाच। लातूर जिल्ह्यात विहिरीतून पाणी काढताना करावी लागते जीवघेणी कसरत। 50 फूट खोल उतरताना आतापर्यंत 5 जण जखमी तर एकाची प्रकृती गंभीर। पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट आणखी कायम राहणार। हवामान खात्याचा अंदाज, मान्सून लांबणीवर जाण्याची ही शक्यता। इंदापुरातल्या कर्मयोगी कारखान्याचा ऊसतोड मजुरांना मदतीचा हात। दुष्काळग्रस्त कुटुंबांची केली कारखान्यावरच राहण्याची सोय। परभणीतल्या तरुण शेतकऱ्यांना कल्पकतेनं केली दुष्काळावर मात। जनावरांच्या चाऱ्यासाठी तयार केलं हायड्रोपोनिक तंत्रज्ञान। आणि बुलढाणा जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन आता होणार हायटेक। 20 पोलीस गाड्यांवर लागले सीसीटीव्ही कॅमेरे। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे अकोल्याची। अकोला जिल्ह्यातले संजय तिडके आसपासच्या अनेक शेतकऱ्यांसाठी जलदूत ठरतात, कारण स्वतःसह आसपासच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी संजय तिडकेंनी आपली जमीन विकली आहे। पण त्यांना मदत तर सोडाच, उलट सरकारी यंत्रणांनी त्यांना त्रासच दिलाय। तरीही न हारता संजय तिडकेंनी आपल्या बंधाऱ्याचं काम हे 80% पूर्ण केलंय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या सांगवी दुर्गवाडा गावचे शेतकरी संजय तिडके। संजयच्या घरी 80 एकर जमीन, त्यातल्या वाघजळी शिवारातल्या शेतात असलेल्या 5 लहान मोठ्या नाल्यांमुळे शेतातलं पीक आणि माती मोठ्या प्रमाणात वाहून जात होती। त्यामुळे 2013 मध्ये त्यांनी शेतात एका ठिकाणी मातीचा बांध टाकला होता। दरवर्षी हा बांध वाहून जायचा। त्यामुळे 2015 मध्ये या प्रश्नावर कायमचा तोडगा शोधण्यासाठी त्यांनी इथे बंधारा बांधण्याचं ठरवलं। यासाठी रक्कम लागणार होती 20 लाखांपेक्षाही जास्त, पण निधी जमणार होता तो 7 ते 8 लाख रुपयांपर्यंतच। त्यासाठी संजयनी आपली 10 एकर शेती 55 लाखांना विकून टाकली आणि बंधाऱ्याचं काम सुरू केलं। माझं जे एक शेत होतं मी 10 एकर शेत विकलं, त्याच्यापासून मग 5 एकर शेती इथं विकत घेतलं। 5 एकर शेताचे पैसे मी या बंधाऱ्याला लावले। तर म्हटलं आपल्याला करायचं, मला ती जिद्द चढली होती। म्हटलं हे जरी आता काही झालं, शासन काय करतं ते आपण पाहू, आपलं काम चालू ठेवू। सरकारी निधी तर नाहीच, पण संजयला सरकारच्या महसूल यंत्रणेनं अक्षरशः वेठीला धरलंय। गौण खनिजाची चोरी केली का, यासाठी सरकारची परवानगी घेतली होती का, अशा अनेक प्रश्नांनी संजयला हैराण केलंय। सरकारी यंत्रणेचा हा त्रास पाहून त्यांना या कामात मदत करणाऱ्या शेतकऱ्यांनीही त्यांची साथ सोडली, पण संजय यांनी न डगमगता काम पूर्ण केलंय। सर्व याचे पुरावे माझ्यापाशी सर्व होते, पण मंडळ अधिकारी येऊन त्याने थोडी तक्रार केली तर मला कामाला थोडं हे केलं। माझी जी यंत्रणा होती हे 15 ते 20 दिवस थांबली, त्याच्यामुळे मी नर्वस्त झालो। माझ्या मागचे जे शेतकरी होते 10-12 हे शेतकरी पण त्यांना वाटलं हे पोलीस केस आहे, काहीतरी आपल्याला फसवणूक होईल म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मागे येत नाही, तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं काम करू शकता, आमचे साथ तुम्हाला नाही आहे। कौतुकाऐवजी छळवाड मांडणारी सरकारी व्यवस्था आता कुठवर आपलं अपयश लपवणार आहे, तर हाच एक खरा प्रश्न इथे निर्माण झाला आहे। या बंधाऱ्यामुळे या भागातील जवळपास शेकडो एकर शेती ओलिताखाली येणार आहे। खारपाण पट्टा असल्यामुळे फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी आता 2 पिकं घेऊ शकणार आहेत। स्वतः पदरमोड करून अन्य शेतकऱ्यांना पाणी पोहोचवणारे संजय खरोखरच जलदूत ठरलेत। अकोल्याहून कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। बातमी आहे इंदापूरची। ऊस तोडणीच्या हंगामाला 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटलाय, मात्र अजूनही ऊसतोड मजूर आपल्या गावी काही गेलेले नाहीत, कारण राज्यामध्ये बसलेल्या दुष्काळाच्या चटक्यांमुळे इंदापुरातील कर्मयोगी कारखान्यानं दुष्काळी भागातल्या मजुरांना मदतीचा हात पुढे केलाय। पाणी, वीज, जनावरांच्या चाऱ्याची आणि राहण्याची त्यांनी कारखान्यावरच सोय केली आहे। एरवी ऊस तोडणीचा हंगाम संपल्यानंतर ऊसतोड मजूर आपापल्या गावाकडे रवाना होतात, मात्र यंदाच्या दुष्काळामुळे मजुरांना मराठवाड्यात आपल्या गावाकडे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। तर जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे। त्यामुळे आता पुढचा हंगाम सुरू होईपर्यंत त्यांनी साखर कारखान्यावरच राहण्याचं पसंत केलंय। अशीच 50 ते 60 कुटुंब या हंगामामध्ये इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यावर राहिलेली आहेत। इतकंच नाही तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षात त्यांच्या मुलांची शिक्षणाचीही सोय करणार असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं।
राज्यामध्ये दुष्काळाचे चटके बसत असताना परभणीतल्या एका तरुण शेतकऱ्यानं मोठ्या कल्पकतेनं या समस्येवर मात केली आहे। परभणीतल्या पानहेरा इथल्या राजेंद्र घुले या शेतकऱ्यानं हायड्रोपोनिक चारा तंत्रज्ञान तयार केलंय। घुले यांच्याकडे 7 दुभती जनावरं आहेत आणि दुष्काळामुळे या जनावरांना चारा आणायचा कुठून असाही प्रश्न त्यांच्यासमोर होता। मात्र त्यांनी कृषी विभागाच्या मदतीनं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 50 किलो प्रतिदिन चारा उत्पादन देणारं चारा युनिट त्यांनी उभारलंय। मातीविना अवघ्या 200 लिटर प्रतिदिन पाण्यामध्ये हा प्रकल्प सुरू आहे। तर मका, बाजरी, ज्वारी अशा अनेक पिकांपासून हा चारा तयार करण्यात येतोय। चारा ताजा असल्यानं जनावरही ते आवडीने खातात। तर या चाऱ्याला पाणी मिळावं यासाठी त्यांनी टायमर स्प्रिंकलरही वापरलाय। आता कितीही दुष्काळ पडला तरीही त्यांना आणि त्यांच्या जनावरांना उपाशी राहावं लागणार नाही। आपण 24 तास पाण्यामध्ये भिजवतो आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकतो कारण बुरशीनाशक होऊ नये म्हणून। नंतर मग 24 तास पोत्याच्या याच्यामध्ये गोलवाटामध्ये झाकून ठेवले जाते। नंतर बारीक बारीक याच्या कोंब येतात। नंतर मग ट्रेमध्ये हे 2 बाय 3चे ट्रे येतात, त्याच्यामध्ये 2.5 ते 3 किलो आपण मका टाकतो आणि दर 1 तासाला 45 सेकंद त्याची सेटिंग आहे टायमरवर। तर हे असं दररोज 10 दिवसानंतर खायला येते सरासरी आपल्याला। वाशिम जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना चंद्रकांत मित्र मंडळाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आलाय। नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करणारे कुटुंब हे उघड्यावर पडतात। हे कुटुंब प्रशासनाकडून नापात्र ठरवलं जातात। अशा कुटुंबांना मदत व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त अपात्र 61 कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्यात आला। या 4 महिने पुरेल इतकं रेशन, एका एकरावर पेरण्या इतकं बी बियाणं, खताचं पोतं आणि 3000 रुपये रोख मदत देण्यात आली आहे। वाढदिवसानिमित्त कुठल्याच प्रकारची हारतुरे, पोस्टर्स किंवा बॅनर्सवर खर्च न करता ही मदत करण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे आणखी 3 दिवस उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे। त्यामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडणार असाही अंदाज व्यक्त होतोय। कोकण किनारपट्टीवर काय परिस्थिती आहे याबद्दलच सांगतात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर। मान्सून कधी सुरू होतोय ते सगळे प्रतीक्षेत आहेत मान्सूनच्या, आणि तशी परिस्थिती फार आकाशात आशादायी दिसत नाहीये। ढग फारसे दिसत नाहीत, निरभ्र आकाश आहे। आणि जो भारतीय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने जो अंदाज व्यक्त केलेला आहे, जो नॉर्मल मान्सूनचा अंदाज, तो पाहता खरं तर 25 मेला हा श्रीलंकेत मान्सून दाखल व्हायला पाहिजे होता आणि 1 जूनच्या दरम्यान तो तामिळनाडू ओलांडून केरळमध्ये येणार होता आणि त्यानंतर मग जवळपास 5 जूनला तो कर्नाटक गाठणार होता आणि त्यानंतर मग पुढे गोवा आणि कोकण किनारपट्टीवर सरकणार होता। पण इथे आपण बघतोय की मच्छीमारांनी पण अंदाज व्यक्त केला होता की मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून येईल म्हणून, पण आज तारीख पाहिली तर तसं काय होताना दिसत नाही। आकाश अगदी स्वच्छ दिसतं इथे। आणि एक मात्र भारतीय हवामान विभागाचा अंदाज असा आहे की या पुढच्या 4 दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे। ही उष्णतेची लाट ही काही ओरिसा, त्यानंतर आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग असेल, विशेषतः तेलंगणा असेल, तेलंगणामध्ये तर अनेक जण उष्माघाताने दगावलेले आहेत आणि विदर्भाचा जो काही मुख्य भाग आहे, या विदर्भाच्या भागामध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे असं भारतीय हवामानशास्त्राने भाकीत केलेलं आहे आणि त्यानुसार टेम्परेचरही तसं तिथे जास्ती पाहायला मिळते। आपल्याला समुद्राचा जर आपण विचार केला तर समुद्रामध्ये फारसे बदल इथे आत्ता तरी कोकणच्या समुद्रात जाणवत नाही आहेत। उधाण, भरतीचं उधाण असलं तरी सुद्धा जो समुद्र जो वातावरण तयार करतो, समुद्र खवळतो, तसा फार दिसत नाही आहे। समुद्राच्या लाटा फार संथ गतीने येत आहेत। मध्येच एखादी लाट येते खरी जोराची, परंतु समुद्राच्या पाण्याचा रंग जरी बदललेला असला तरी फार समुद्र खवळलेला दिसत नाही। त्यामुळे मान्सून, यावेळचा मान्सून हा किमान 1 आठवडा उशिराने येईल असा अंदाज अनेक हवामान तज्ज्ञ व्यक्त करतायत। तशी परिस्थिती जर निर्माण झाली तर लवकर मान्सून येईल, परंतु 109% पाऊस जरी यावेळी जास्ती होणार असला तरी सुद्धा मुळात मान्सून हा उशिराने दाखल होणार असल्याचंच भाकीत वर्तवलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी। बातमी आहे औरंगाबादची। मराठवाड्यात पुन्हा एकदा कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन विभागाची बैठक झाली। यावेळी या विषयावरही चर्चा झाली आहे। कृत्रिम पावसासाठी लागणारा सी डॉपलर रडार तयार आहे, तर गेल्या वर्षी हा प्रयोग केलाय, मात्र उशिरा सुरू केल्यानं फसलेला होता। यंदा मात्र जूनपासूनच या प्रयोगाला सुरुवात होणार आहे अशी तयारी करण्यात आली आहे, कारण जूनमध्ये मोठ्या प्रमाणात ढग आकाशात असतात।
बाष्प असलेल्या ढगांमध्ये विमानाच्या माध्यमातून क्लाउड सीडिंगही केलं जातं, ज्यामुळे ढगांमध्ये असलेलं पाणी जमिनीवर पाडलं जातं. बातमी आहे बीडची. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या, तर वादळी वाऱ्यामुळे चारा छावण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र जनावरंही सुरक्षित आहेत. आता बातमी पाहूयात लातूरची. लातूरला रेल्वे पाणी पुरवठा करूनही प्रशासनानं आपली पाठ थोपटून घेतली आहे. मात्र जिल्ह्यातील गावाखेड्यांच्या पाणी प्रश्नाकडे अजूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. चाकूर तालुक्यातल्या जानवळ गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. गावातील पाण्याचे सर्व स्रोत हे आटलेत, तर गावाबाहेर तळाला गेलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी पाण्याचा एकमात्र आधार आहे. मात्र विहिरीमधून पाणी काढताना अशी जीवघेणी कसरत या गावकऱ्यांना करावी लागते. पाणी भरण्यासाठी दोरीच्या सहाय्यानं तरुण या पद्धतीनं विहिरीमध्ये उतरतात, तर पाण्यासाठीची ही कसरत करताना दोरखंड तुटल्यानं 5 तरुण या विहिरीमध्ये पडलेत आणि ते जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती ही सध्या नाजूक आहे, तर इतर 4घांची प्रकृती स्थिर आहे. प्रदीप कांबळे या युवकाच्या डोक्याला जबर मार लागलाय, तर या गावामध्ये टँकर अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये. या गावकऱ्यांनी IBN लोकमत समोर आपली कैफियत मांडली आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकनंतर आपण पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन आता होणार हायटेक. 20 पोलीस गाड्यांवर लागले CCTV कॅमेरे. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता बातमी पाहूयात कोल्हापूरची. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची वैरणीसाठीची वणवण आता दूरवर जाऊन पोहोचली. सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी वैरणीसाठी आता कोल्हापूरमध्ये दाखल झाले. कशी आहे या शेतकऱ्यांची वणवण याबद्दलच सांगतात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम समजलं जातं, कारण ऊसाचं आणि इतर पिकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये घेतली जातात. पण मी अशा एका शेतामध्ये आहे ज्या ठिकाणी 2 वेगवेगळी चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या एका शेतामध्ये मी आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा ऊस होता आणि पलीकडं आपण बघितलं तर हा ऊस तोडलेला आहे आणि त्याच्या पलीकडं जो उभा ऊस आहे हा पूर्णपणे करपलेला आहे. आपण बघतोय सगळी पानं जी आहेत ही सगळी पिवळी पडलेली आहेत पानं. याचं कारण आहे शॉर्ट सर्किटमुळं हा ऊस जळाला. त्यामुळं ज्या ऊस उत्पादकाचं ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हे एकतर नुकसान झालेलं आहे, कारण आताच म्हणजे वाढीचा जो काळ होता त्याच काळामध्ये ही सगळी ऊसाचं हे जे पीक आहे हे पूर्णपणे जळालं आहे. पण दुसरीकडे आपण बघतो हे जे मामा हे जे वाड्याचा हा जो भारा घेऊन चाललेले आहेत हे मात्र आपल्या जनावरांसाठी नेत आहेत आणि हे आलेले आहेत दुष्काळी भागातून. मामा कुठनं आलाय? गोनेवाडी जिल्हा तालुका मंगळवेढा, गाव गोनेवाडी. इथून आलोय चाऱ्यासाठी. दुष्काळ पडला आमच्या भागात, त्यासाठी आलोय चारा न्यायला. किती नेणार हा चारा तुम्ही? हा चारा आम्ही एक ट्रक भरून नेणार. आता सध्या एक ट्रक भरून नेणार आहे. 2-4 मेळ करून आम्ही आलोय. मला सांगा आता हे जळलेला हा ऊस आहे हे तुम्हाला कसं समजलं? हे आम्ही ऊस तोडला पहिले इकडे होतो, ते मालकाने फोन केला आणि ऊस जळालेला आहे आमचा, तुमच्याकडे दुष्काळ भाग आहे घेऊन जावा. मला सांगा काहीच चारा नाही तुमच्याकडे? काही नाही. बर. पाणी प्यायची अडचण आहे? बर. काही नाही. आता मला सांगा हा हे आता किती शेतकरी तुम्ही हे वाटून घेणार? सगळे हे 9 जण आलोय. 9 जण आलोय वाटून घेणार आम्ही. सगळेजण मिळ करून आलोय इथं. त्यामुळे वैरणीसाठी एक प्रकारची ही वणवणच या सगळ्या शेतकऱ्यांची चालू आहे. एकीकडे हा ऊस जळालेला आहे, त्यामुळे ऊस उत्पादकाचं जरी नुकसान झालेलं असलं तरी याच ऊसामुळं, जळालेल्या या ऊसामुळे किंवा या वाड्यामुळं अनेक जनावरांना मात्र एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे. हे एक प्रकारचं अन्नच आता त्या जनावरांच्या पोटामध्ये जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आता हायटेक झालंय. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चक्क आता गस्त घालणाऱ्या गाड्यांवर हाय डेफिनेशनचे CCTV कॅमेरे लावण्यात आले. गस्तीला निघालेल्या गाडीवर हे कॅमेरे सर्व हालचालींवर नजर ठेवणार आहे. यामुळे आता गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसेल. तर जिल्ह्यातील 20 गाड्यांवर हे CCTV कॅमेरे बसवण्यात आले. त्याचे रेकॉर्ड्स हे गाडीमध्येच होणार आहेत आणि
ते जिल्हा पोलीस कार्यालयामध्ये जमणार आहेत. बुलढाणा जिल्हा पोलिसांना हा केलेला प्रयोग कितपत यशस्वी ठरतो आता हे पाहावं लागेल. पण गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणलेले आहेत. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मराठी चित्रपट सृष्टीतला सुपरस्टार अंकुश चौधरीनं जलयुक्त शिवार योजनेला मदतीचा हात पुढे केला. या संदर्भात अंकुशनं मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन ही मदत दिली आहे. अंकुशनं जलशिवार योजनेसाठी 4 लाखांची मदत दिली आहे. तर अशा चित्रपट सृष्टीतील लोकांनी पुढे येऊन दुष्काळग्रस्तांना मदत करावी ही भावना अंकुशनं यावेळी व्यक्त केली. बातमी पाहत वाशिमची प्रशासकीय अनास्थेमुळे वाशिममध्ये शेतकऱ्यांना आपल्या फळबागांवर आता कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. मालेगाव तालुक्यातील दुबळेवेळ या गावातील योगेश देवढे या तरुण पदवीधर शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना फायदेशीर तर सोडाच शेती तोट्यात नेणारा ठरलाय. त्यांनी आपल्या 2.5 एकर शेतीमध्ये डाळिंब लागवड केली. यासाठी राष्ट्रीय फळबाग योजनेमध्ये समावेश व्हावा याकरिता अनेक वेळा कार्यालयाचे दरवाजेही झिजवावे लागले. पण प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना आपली फळबाग तोडावी लागली आहे. देवगडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. ऐन मे महिन्यामध्ये इंद्रधनुष्य पाहण्याची संधी इथल्या लोकांना मिळाली आहे. तर तब्बल पाऊण तास इथे पाऊस पडत होता. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.